समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? समझ रहे हो? मला तर काही समजलं नाही. चला व्लॉगला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे बालीमध्ये चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आपण एक्सप्लोर करणार आहे बाली ईस्ट. आणि बाली ईस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात त्या तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. तर हा व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फ्रेंड्स, सकाळचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आज आम्ही टूर बुक केली आहे बाली ईस्टसाठी. आणि बाली ईस्टमध्ये सगळ्यात फेमस आहे हेवन्स ऑफ गेट. आणि जर तो तुम्ही एक्सप्लोर नाही केला तर बालीला येऊन काय उपयोग आहे. सेकंड गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे गेट्स ऑफ हेवन आणि मग आहे तीर्थगंगा. आणि त्याचं नाव इंडोनेशिया लँग्वेजमध्ये खूप डिफिकल्ट आहेत म्हणून मी हे तुम्हाला असं वाचून दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत किंग पूलला, तमान, उज्जैन आणि मग लास्ट आहे वर्जिन बीच. एक आहे बाली एज विलेज पण आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही ते स्केप करू शकता कारण का काल उबूदचं ट्रॅव्हल करताना खूप हेक्टिक शेड्यूल होतं. तर आम्ही विलेज स्केप केलं आहे आणि आम्ही चाललो आहोत आत्ता लिमप्योंग टेम्पल दॅट गेट ऑफ हेवन. सॉरी, मी प्रनाऊन्स जरा रॉंग केलं असेल तर, पण गेट्स ऑफ हेवनला जाणार आहे. काय तिकीटची प्राईस आहे, कसं जाऊ शकता, किती वेळ लागतो, ते ह्या सगळ्या ब्लॉगमध्ये आहे. तर स्टे ट्यून. आणि बालीचे असे भरपूर ब्लॉग येणार आहेत. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार मंडळी, दणदणून ब्रेकफास्ट करून आता मी निघालेली आहे आणि आज कंप्लीट 8 तासाचा टूर आहे. आणि सकाळी आम्ही मस्त असं ब्रेकफास्ट करून 9:30 वाजताच निघालो आहोत. आणि तुम्ही व्लॉगच्या सुरुवातीलाच बघितलं की काही इंडोनेशिया नेम माझे चुकीचे प्रनाऊन्स झाले असतील तर मला माफ करा, पण जेवढे आपल्याला कळतील असे नेम मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 8 तासात आपण आज काय मजा मस्ती करणार आहोत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, आत्ता आपण पोचले आहोत गेट ऑफ हेवनच्या ठिकाणी. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघताय ना, पार्किंग लॉट असा मस्त चकचकीत स्वच्छ आहे. आणि ही मुलगी तिकीट काउंटरच्या इथे उभी होती, ती सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगते. तर तुम्हाला तिकीट काढायचं आहे, तो तुम्ही पिक्चर बघताय ना गेट ऑफ हेवनचा, त्याच्यासाठी तुम्हाला तिकीट काढावी लागेल आणि तिकीटमध्येच बस इन्क्लूड आहे. तर चला, तिकीट काढूया आणि बसने पुढे प्रवास सुरू ठेवूया. 10 मिनिटाचा बसचा प्रवास करून इथे तुम्हाला ड्रॉप केलं जातं आणि एका साईडला तुम्हाला मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे सराउंड दिले जातील आणि यू हॅव टू पे अगेन. आणि तुम्हाला एक टोकन दिलं जाईल, त्याच्यावर तुमचा नंबर असेल. 126 आमचा नंबर आहे. मी जरा कलर बघत होती कारण का तेच टिपिकल सराउंड नको होते, म्हणून आधी मी पिंक काढला. अगेन कन्फ्यूज आणि नंतर विचार केला पिंक नको, काय माहिती पिंक नको होता. आणि मी लगेच भेटलं, चलो भाई पर्पल लेते हे. काय असा मोठा लूक होणार होता काय देव जाणू, पण मी पर्पल घेतलं. चला जाऊन दे चला पर्पल. सरॉंग मे बी ऑप्शन है भाई है. तर सरॉंग घातला आणि इथे पण तुम्हाला तिकीट काढावी लागते फ्रेंड्स. आणि इथून परत तुम्हाला 10 मिनटं चालावं लागतं. आणि एक मजेची गोष्ट आहे की इथे तुम्हाला स्कूटी पण रेंटेड आहे, पण तिथे परत तुम्हाला पे करावं लागेल स्कूटीसाठी आणि स्कूटी तुम्हाला ड्रॉप करते. आणि पण मी डिसाईड केलं की हम चल के जाएंगे,
कुछ भी हो जाए चलते रहेंगे चल के जाएंगे. आणि फायनली मी पोचली आणि असं माझं काही स्वागत केलं आणि तिकीट माझ्याकडे होत्या. तर हा जो मनुष्य तिकीट कलेक्ट करत होता तो काहीतरी मस्करी करत होता, कारण का मी एकदम सांभाळून तिकीट ठेवलेल्या. तर हे तो बघा कसा हसतोय, कारण का अशा गोष्टी बायकांकडेच चांगल्या दिसतात असं तो काहीतरी बोलत होता. तर चला, हा आहे नजारा गेट ऑफ हेवनचा आणि मस्त असं सगळीकडे सुंदर वातावरण आहे फ्रेंड्स. आणि अचानक तुमच्या नशिबात चांगल्या गोष्टी होणार असतील तर अचानक त्या समोर येतातच. तर ह्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रेडिशनल ड्रेस घालणार का? तर बालीला आलो आहेत आणि ट्रेडिशनल ड्रेस घालायचा नाही असं नाही होणार. तर चला ड्रेस चूज करूया, ड्रेस नाही सरॉंग चूज करूया. तर मी कन्फ्यूज होती ॲज युज्युअल. तर त्या मुलीने डिसाईड केलं की तुम्ही राणी पिंक कलरचा सरॉंग घाला, तो तुमच्यावर खूप सूट होईल. आणि मग तिने मला हा सरॉंग दिला आणि तिने मला रेडी केलं. 126 नंबर होता माझा गेट ऑफ हेवनच्या इथे पिक काढण्याचा किंवा व्हिडिओ काढण्याचा. तर 1.5 तास वेटिंग होतं. त्यामध्ये म्हणजे त्या 1.5 तासामध्ये त्या माणसाने माझे आजूबाजूचा जो व्ह्यू होता त्याच्यामध्ये सुंदर असे व्हिडिओ आणि पिक्चर काढले, बिकॉज ऑफ आय वेअर दॅट ट्रेडिशनल क्लोथ्स. आणि त्याच्यानंतर तो मला म्हणाला की तुम्हाला स्विंग ऑफ बाली करायचं आहे का? फोटो व्हिडिओ तर झालेले, पण 1.5 तास करायचं काय? तर आम्ही डिसाईड केलं की स्विंग ऑफ बाली करूया. तर लगेच आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि ट्रस्ट मी फ्रेंड, स्विंग ऑफ बालीच्या ओरिजिनल प्लेसपेक्षा जेव्हा पण तुम्ही गेट ऑफ हेवनच्या इथे याल तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी करा. कारण का 3 तासामध्ये आणि 4,000मध्ये ड्रेस, दोन्ही ड्रेस आणि दोन्ही म्हणजे गेट ऑफ हेवन आणि स्विंग ऑफ बाली ह्या दोघांकडचे मस्त असे व्हिडिओ, फोटो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 4,000मध्ये मिळतील. आहे ना सोने पे सुहागा. फ्रेंड्स, तुम्हाला सांगू का, त्या 1.5 तासाला मी व्यवस्थित युटिलाइज केलं. आणि हा स्विंग ऑफ बाली तुम्ही बघा, मागे पूर्ण आकाश दिसतंय. म्हणजे कोणत्या हाईटला हा स्विंग होता, म्हणजे झोपाळा प्रचंड वरती होता आणि लिटरली एका वेळेला ना अशी भीती वाटते. पण तुम्हाला माहिती आहे मला ॲडव्हेंचरस थिंग खूप आवडतात. मी स्काय डायविंग, बंजी जम्पिंग, ATV राईड सगळं केलं आहे. काय माहिती, पण मला ह्या अशा ॲडव्हेंचरस गोष्टी खूप आवडतात. आणि लिटरली असं बॅक जाताना ना खूप भीती वाटते. पण मी म्हटलं नाही, करायचं आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा, यू नो फ्रेंड्स. आणि हे बाली स्विंग झाल्यावर ह्याच ठिकाणी तुम्हाला 10 अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्लेसेस आहेत, तिथे तुम्ही फोटो जाऊन काढू शकता. म्हणजे एक बोट आहे आणि बाली स्विंग म्हणजे झोपाळ्याचे पण 2 प्रकार आहेत. तर मी 10पैकी फक्त 5 ठिकाणी गेली आणि सुंदर सुंदर फोटो, व्हिडिओ काढले आणि मस्त असं माझ्याकडे बालीच्या आठवणी आहेत. जेव्हा पण तुम्ही गेट ऑफ हेवनला याल आणि तुमचं वेटिंग असेल तर शुअर शॉट बाली स्विंगला जा आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि वेगवेगळ्या प्रकारचे झुले, आणि तिथे खूप छान आहे. आणि 4,000 आणि 3 तासात ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या होतात. तर हा व्लॉग तुमच्या खूप कामाचा आहे. तर ह्या व्लॉगला नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथे जे आहेत, जे स्पॉट आहेत, आता हा झुला आहे, तिथे 2 वेगळी मुलं आहेत. ते तुम्हाला स्लोमध्ये व्हिडिओ आणि नॉर्मल तुमचे पिक्चर सगळं काढतात. तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात, जसं आता मी हे एक वेगळ्या ठिकाणी जात आहे, तिथे वेगळी 2 मुलं आहेत. तर ती लोकं तुम्हाला सांगतात की तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही त्यांना सांगायचं आणि ते तुम्हाला भरपूर आयडिया देतात की तुम्हाला असा व्हिडिओ केल्याने असं वाटेल आणि असं. अशा भरपूर रील्स मी इंस्टाग्रामवर अपलोड केल्या आहेत. तर जा आणि नक्की इंस्टाग्रामच्या सगळ्या
सगळ्या रील्स बघा आणि परत इकडे फोटोशूट झाल्यावर मी परत ट्रेडिशनल वेअर केला आणि माझा नंबर आलेला गेट ऑफ हेवनच्या इथे. पण जर तुमचं स्विंग ऑफ बाली करताना गेट ऑफ हेवनचा नंबर गेला तरी काही टेन्शन नाही फ्रेंड्स, तुम्हाला ती लोकं मध्ये घुसवतात. आणि अशा प्रकारे 3 तासामध्ये माझे दोन्ही प्लेसेस खूप छान रीतीने झाले, ते पण विदाऊट गर्दी. इतने पैसे में इतना ही मिलेगा सरॉंग रिटर्न केला आणि मी निघाली. सो फ्रेंड्स, फर्स्ट प्लेस झाली आहे स्विंग ऑफ बाली आणि त्याचे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअरच करणार आहेत आणि भरपूर सगळं काय 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 बोलायचं आहे. पण आता सेकंड जागा जिथे आम्ही आलो आहोत ती आहे तीर्थगंगा. तर चला तीर्थगंगा कसं आहे, काय आहे ते बघूया आणि सगळ्या डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि जिथे आपण गेट ऑफ हेवन्सला गेलेलो तिथे बाली स्विंग पण खूप छान पद्धतीने होतो. तो फ्रेंड्स, बाली स्विंग मी तिथेही केलं आहे, तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगणार आहे, तर स्टे ट्यून. अशा प्रकारे सेकंड प्लेसला जायची तयारी झाली आहे. मी खूप खुश आहे कारण का एकाच ठिकाणी गेट ऑफ हेवन आणि बाली स्विंग झालेलं आहे. तर चला, थोडीशी दमलेली आहे कारण का ड्रेसचे 2दा चेंज करावा लागला, पण कोई नाही, बालीला कोण परत परत येणार आहे, बस झालं. तर चला पुढचा प्रवास आणि सेकंड प्लेस आहे तीर्थगंगा.
3 प्लेसेस झाल्या आहेत आणि आता लागली आहे जोरजोरात कडकडून भूक. आणि सोने पे सुहागा म्हणजे तीर्थगंगाच्याच लेफ्ट साईडला तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट दिसलं तर काय बात आहे, तर काय बात आहे क्या बात आहे. तर शेरे पंजाब होता आणि त्याचा आजचा मेनू खूप स्पेशल होता. तर चला, काय काय स्पेशल होतं. एक अद्रकी चाय होतं, छोले भटुरे होते आणि आलू का पराठा. आम्ही मस्त असं ह्या तिन्ही गोष्टींवर ताव मारला आणि लिटरली फ्रेंड्स तुम्हाला खरंच सांगते, खूप मस्त 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 टेस्ट होती. तर मस्त असा आम्ही लंच केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर पुढे आम्ही कुठे जाणार आहे तर चला बघूया. आत्ता आपण जाणार आहोत 4th प्लेसला. पण थोडासा रिमझिम पाऊस पडत आहे. तर पावसाचा मजा घेत घेत आणि गरम गरम अद्रकी चाय पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आहोत वॉटर पॅलेसला किंग पॅलेसी असं म्हणतात. आणि तीर्थगंगाच्या इथून हार्डली 20 मिनिट्समध्ये आम्ही तिथे पोचलो. आम्हाला वाटलं पाऊस पडतोय तर जायचं की नाही, पण पाऊस थोड्या वेळानंतर थांबला. अगेन यू हॅव टू बाय द तिकीट अँड यू हॅव टू गो इनसाइड. तर सुंदर असा वॉटर पॅलेस बघूया आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत. थांबा आधी वॉटर पॅलेस बघूया. वॉटर पॅलेस बघून आम्ही निघालो आहोत वर्जिन बीचजवळ, कारण का वर्जिन बीच हा इकडचा सगळ्यात फेमस बीच आहे. तर आधी बीचला जाण्याच्या आधी बीच शूज तर घालून घेऊया आणि चला एक्सप्लोर करूया बीच.
फ्रेंड्स, अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर जी शेअर करायची आहे ती म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे ट्रेडिशनल वेअर आणि बाली स्विंग ह्याचे खूप पैसे आहेत. तर जर तुम्ही इंडिव्हिज्युअल केलं तर खूप महाग पडतं. बाली स्विंगची जी ओरिजिनल प्लेस आहे तिथे तुम्हाला 4 तास वेटिंग आणि ₹4,000 तुम्हाला पे करावे लागतात इंडियन करन्सीमध्ये. फ्रेंड्स, आणि तुम्ही बघू शकता की इकडची जी लोकं आहेत जे तुम्हाला ट्रेडिशनल वेअर घालायला देतात किंवा तुमचे व्हिडिओ आणि फोटो काढतात, ते खूप प्रेमाने तुम्हाला पोजेस, व्हिडिओ, स्लोमधले व्हिडिओ आणि तुमचे फोटो वेगवेगळे प्रकारचे, तुमच्या फॅमिलीचेही फोटो आणि व्हिडिओ काढतात. तर नक्की ला व्हिजिट करा. वेळी बरं का, बालीमध्ये आज 4था दिवस आहे आणि 4था दिवस आत्ता आमचा संपत चालला आहे आणि लास्ट एकदम व्हर्जिन बीच खरंच अप्रतिम आहे. स्वच्छ बीच आहे, व्हाईट सँड आहे आणि हा मस्त असा बीच बघून आम्ही चाललो आहोत आमच्या रिसॉर्टला. फ्रेंड्स, रिसॉर्टवरनं आम्ही उद्या चेकआउट करणार आहे आणि माझ्या बकेट लिस्टमधलं माझं फेवरेट रिसॉर्टला आम्ही जाणार आहोत. तर डे 5 नक्की बघा आणि कुठे आम्ही चेकआउट करून चेक इन केलं आहे त्या सगळ्या डिटेल्स न्यू रिसॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते, माझं बकेट लिस्टमधलं ते रिसॉर्ट आहे आणि बालीमधलं 5 स्टार आणि सगळ्यांना त्या रिसॉर्टच्या बुकिंग हव्या असतात आणि त्या बुकिंग आम्हाला 5 दिवसासाठी मिळालेल्या आहेत. तर पूर्ण डिटेल्स रिसॉर्टच्या येणार आहेत, तर स्टे ट्यून. आणि अजून माझे बालीचे तुम्ही व्लॉग पूर्ण बघितले नसतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डे 1 टू डे 4 हे सगळे व्लॉग आलेले आहेत आणि इंस्टाग्रामवर मस्त अशा रील्स आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्हाला शॉर्ट्समध्ये पूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत. तर स्टे ट्यून आणि डे 5 नक्की बघा, कारण का माझं वन ऑफ द फेवरेट बालीमधलं रिसॉर्ट हे माझं ड्रीम रिसॉर्ट आहे की मला इथे राहायचंच होतं. अशा रिसॉर्टमध्ये आम्ही राहणार आहेत. तर डे 5 उद्या येणार आहे, तर नक्की बघा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.